वाट तुझ्या होकाराची. भाग 5. जेवता जेवता देखील अभय तिरप्या नजरेने नुसताच राहीकडे बघत होता. जेवणं आटोपली तसे सर्वजण गप्पा मारत तिथेच बसले. "अगं राही, तू माझ्या मुलाला नाही ना भेटली? तो आला तेव्हा तू घरी नव्हतीस बघ." लगेच अभयच्या आईने त्याला आवाज दिला. "अरे वा भाई, आज तर तेरी लॉटरी लग गई." निलेशने त्याला चिडवायला सुरुवात केली. हसतच उठून तो त्या सर्व लेडीज बसल्या होत्या तिथे गेला. "हा मम्मा, बोल, तू आवाज दिला?" अभयने अगदी काहीही माहीत नसल्यासारखं प्रश्न विचारला. "अरे ये, बस इथे." त्याच्या आईने आपल्या बाजूला बसवत, "ही राही, वरच्या खोलीत राहते." झाला, तिला इथे येऊन महिना. "राही, हा माझा मुलगा अभय, आजच आलाय परदेशातून." अभयच्या आईने लगेच दोघांची ओळख करून दिली. दोघांनीही एकमेकांना हॅलो म्हणत तिथे संभाषण संपवलं. समोर काय बोलावं दोघांनाही सुचत नव्हतं. अभय काही बोलणार तोच राहीचा फोन वाजला आणि ती सर्वांना बाय करत वर आपल्या खोलीत निघून गेली. अभय मात्र नाराज झाला. थोडा वेळ सर्व तिथेच बसले होते. "बाई, आज वर जाऊया झोपायला?" गणेशने विचारलं. अभय आणि निलेशने होकार दिला तर प्रसन्नाची बायको त्याच्याकडे नाराजीनेच बघत होती, म्हणून त्याने नकार दिला. म्हणून मग कोणीच त्याला जास्त फोर्स केला नाही. अभयला मात्र लगेच कळलं तो का नकार देतोय ते. "वहिनी, जरा अर्जंट प्रश्न विचारायचेत. बाकी आहेत. त्याला आजच विचारणं गरजेचं आहे." "पाठवतो." त्याला लगेच खाली म्हणत ओढतच घेऊन गेला. बाकी दोघं पण पळतच त्यांच्या मागे गेले आणि सर्व मग झोपायला निघून गेले. गणेश निलेशपेक्षा मोठा होता, पण तो खूप शांत मुलगा असल्याने जास्त बोलत नसे. निलेश मात्र त्याच्या उलट लहान असला, त्यांच्यापेक्षा तरी नेहमी मोठ्या मोठ्या गोष्टी करायचा आणि जी गोष्ट कोणाला माहीत नसेल ती त्याला मात्र माहीत असतं, म्हणून मग सर्वांपुढे असायचा नेहमी. "ये अभ्या, सोडले का? एवढ्या सर्वांपुढे काय करत होती जोराने ओरडायची? पळाली ना तिला अजून घरात." प्रसन्न त्याला ओरडत होता, तरीही तो त्याला ओढतच वर घेऊन गेला. गणेश तिघांच्या झोपण्याची सोय करत पर्यंत निलेशने हळूच खाली जात बाजूच्या दुकानातून सिगारेटचं पॅकेट खरेदी करून घेऊन आला होता. कोणी बघू नये म्हणून दबक्या पावलांनी गेला आणि येताना पळत आल्याने त्याला चांगलीच धाप लागली होती. लगेच बाजूची पाण्याची बॉटल घेत स्वतःला शांत केलं. निलेश मात्र शांतपणे आपलं पुस्तक उघडून बसला होता. मज्जा मस्ती तोही करायचा, पण आता हे काय करणार त्याला चांगलंच माहीत होतं, म्हणून मग त्याने लक्ष दिलं नाही. निलेशने लगेच आपल्या खिशातून सिगारेट काढत त्या दोघांपुढे धरली. सिगारेट बघून तर दोघांच्याही डोळ्यात चमक आली. प्रसन्नाला नेहमी सिगारेट ओढायची सवय होती, मात्र खूप कमी कधीतरी मित्रांसोबत घ्यायचा आणि प्रसन्नासोबत राहून अभय देखील कधीतरी पित असे. पण जास्तच टेन्शन असलं की त्याला सिगारेट लागे. घरच्यांनी देखील याची पुरेपूर माहिती होती, पण खूप जास्त सवय नव्हतीच आणि मूल म्हटलं की किती बंधनं लावणार त्यांना. पण घरच्यांपुढे त्यांना कधीच सिगारेटला हात लावला नव्हता. फक्त एकट्यात किंवा मग कधीतरी असं सोबत असेल की घ्यायचे. लगेच सिगारेट पेटवत प्रसन्नाने ओढायला सुरुवात केली. अभय मात्र तिथेच बसून आपला भाई काही बोलेल याची वाट बघत होता. गणेश पुस्तकात आपलं डोकं खुपसून बसला होता, तर निलेश मस्त आईस्क्रीम खात होता. त्याला असं मस्त खाताना बघून गणेश लगेच त्याच्याजवळ गेला. ओढून घेत त्यानेही खायला सुरुवात केली. सर्व शांत होते. "बाई, सांग त्याला राही दीदीबद्दल. त्याशिवाय तो तुला खाली जाऊ देणार नाही आणि मग बस उद्या वहिनीला मनवत." गणेशने खाता खाता त्याला सांगून परत आपल्या ठिकाणी जाऊन बसला. आता ही कोणी काही बोलत नव्हतं. थोड्या वेळाने अभयने प्रसन्नाच्या हातून सिगारेट घेत ओढायला सुरुवात केली. "भाई, लग्न करायचंय मला तिच्याशी. मोठा झालोय आता मी या 2 बाळांपेक्षा. घरच्यांना कसं समजवायचं ते तुझं तू बघ." अभयने एका श्वासात मनातील पूर्ण बोलून मोकळा झाला. मात्र आता तिघेही त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होते. गणेश लगेच उठून त्यांच्याजवळ गेला. निलेश तर अगदी पुतळ्यासारखा बसला होता आणि प्रसन्न हातात सिगारेट घेऊन उभा होता. "बाई, तू आणि मोठा आणि हो, बाळ कोणाला बोलतो? मी देखील तुझ्यापेक्षा फक्त 3 वर्षांनी लहान आहे." गणेशने लगेच तो मोठा असल्याचं जाहीर केलं. निलेश देखील कमी नव्हता. "या बाई, मी पण 25 वर्षांचा आहे. लहान कोणाला म्हणतो?" "तुम्हा दोघांना." अभयने लगेच क्लिअर केलं. या तिघांची बडबड सुरू असताना प्रसन्न लगेच ओरडला, "शांत व्हा. एकही मोठं नाही. तिघेही अजूनही लहानच आहात. नुसताच बाजार." वैतागत त्याने पुन्हा एक सिगारेट पेटवली. तोच गणेशने थांबवत, "दादा, बस 2 झाल्या, अजून नको."
त्यानेही होकारार्थी मान हलवत सिगरेट विझवली. दादा सांग ना कसं करू? अभयने पुन्हा त्याला विचारलं. यावेळी मात्र त्याच्या आवाजात तिच्याबद्दल असलेली ओढ लगेचच जाणवली त्याला. खरंच, ऐकणार लग्न मागे तर नाही ना हटणार तिच्याबद्दल ऐकून? प्रसन्नाने विचारलं आणि अभयने नकारार्थी मान हलवली. तिचा भूतकाळ जशाच्या तसा त्याने अभयला सांगितला. आता मात्र अभय आणि गणेशचा चेहरा पाहण्यासारखा होता. निलेशला आधीच सर्व माहीत असल्याने तो फक्त ऐकत होता. सर्व सांगून होताच प्रसन्नाने बघितलं 12 वाजले होते. म्हणून मग अभयच्या डोक्यावरून हात फिरवत खाली जायला निघाला. तो खाली जाणार तर अभयचा आवाज कानी पडला. दादा, मी तयार आहे. आता लग्न करणार तर फक्त तिच्याशीच. घरच्यांना रेडी कसं करायचं तो तुझा प्रश्न. आधी तिचा होकार मिळवू, मग बघू, म्हणत तोही खाली निघून गेला. तर मैत्रिणींनो, ही कथा त्रिवेणी जाधव या लेखिकेने लिहिली आहे. कथा ही लेखिकेची स्वलिखित कथा असून कथा कॉपी केल्यास कडक कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. भाग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल.